नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, चौथी आणि सातवी स्कॉलरशिप परीक्षा नुकतीच रविवारी झालेली आहे. आता इथून पुढे पुढच्या वर्षी सुद्धा चौथी आणि सातवी या वर्गासाठीच स्कॉलरशिप परीक्षा असणार आहे. पाचवी आठवी नसणार आहे. थोडक्यात ही जी एक्झाम झाली यामध्ये समजून घेऊया की स्पर्धा किती होती, किती विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली आहे, चौथीची किती, सातवीची किती, कोणाची जास्त आहे आणि ही संख्या चौथीची जास्त आहे की सातवीची जास्त आणि याला काय कारण आहे. थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडक्यात एक मूल्यमापन मी तुम्हाला करून देतो आणि विशेष म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की सध्या स्पर्धा वाढत चाललेली आहे. पालकांनी पण काय करायला हवं. बघा, भविष्यामध्ये तर भरपूर स्पर्धा आहे, भरपूर एक्झाम मुलांना द्यायच्या आहे. भविष्यात 10वी-12वी नंतर JEE नीटची पण तयारी करायची किंवा अवांतर CET पण द्यायची असतात. ह्या सगळ्या एक्झामची तयारी बालवयामध्ये म्हणजे शैक्षणिक शिक्षण चालू असताना म्हणूया किंवा त्यांचं आता जे पहिलीपासून 12वी पर्यंत शिक्षण आहे या दरम्यान जर अशा स्पर्धात्मक परीक्षेमध्ये पालकांनी आपल्या मुलाला जर सहभाग नोंदवला तर भविष्यामध्ये हेच विद्यार्थी या स्पर्धात्मक परीक्षांना न घाबरता न भीता सामोरं जाऊ शकतात. बघूया आपण थोडक्यामध्ये, पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो. बघा, लोकमत न्यूजपेपरने ही बातमी दिलेली आहे. ही बातमी आहे शिष्यवृत्तीसाठी उन्हात 11 लाख मुलांनी परीक्षा दिल्याची बातमी आहे. आता हीच बातमी तुम्हाला थोडक्यामध्ये एक एक पॉईंट एक्सप्लेन करून सांगतो, पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आता जर तुमच्या घरामध्ये कोणी पाल्य चौथी आणि सातवीला गेला असेल तर त्यांच्यासाठी ही बॅच आपण चालू केली आहे. प्रथम येणाऱ्या 500 विद्यार्थ्यांसाठीच फक्त ही फी आहे. बघा, फक्त चौथीची बॅच घ्याल तर 999 रुपये आहे, सातवीची बॅच घ्याल तर 1299 रुपये आहे. पण प्रथम येणाऱ्या 500 विद्यार्थ्यांनाच ही ऑफर आहे. यानंतर ही फी डायरेक्ट दुपटीने वाढणार आहे. सो आत्ताच तुमचं एनरोलमेंट तुम्ही फिक्स करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. मागच्या वर्षामध्ये बरेच विद्यार्थी आणि पालकांनी ह्या बॅचला जॉईन केल्यानंतर पालकांचे इथे फीडबॅक पण खूप सुंदर आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या घरात कुणी असेल तर लगेच जॉईन करायला, ऍडमिशन घेऊन ठेवा. ही बॅच आपली चालू होणार बघा 25 मे पासून चालू होणार आहे. सो या बॅच मध्ये टू द पॉइंट शिकवणं आहे. प्रत्येक विषयाला वेगवेगळी फॅकल्टी आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, 1-to-1 काउन्सिलिंग होतं, पॅरेंट टीचर मीटिंग होते, टेस्ट सिरीज खूप जास्त आहे, सब्जेक्ट वाईज आहे, टॉपिक वाईज आहे, फुल लेंथ टेस्ट सिरीज पण आहे. टेस्ट सिरीज सोडल्यानंतर याचं डाऊट क्लिअरिंग सेशन पण असतं, रिव्हिजन पण असते. हे सगळं ह्या बॅचमध्ये कव्हर होतं. ही पूर्ण टीम तुम्हाला शिकवते. यांचे डेमो लेक्चर युट्यूबवरती अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तुमच्या मुलाला जर यांचं शिकवणं आवडलं तर लगेच जॉईन पण करू शकता. त्याचप्रमाणे आम्ही 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी स्वतः यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्ड ही ऑलिम्पियाडची बॅच आपण यावर्षी चालू करत आहोत. ही बॅच चालू होते बघा 1 जून पासून चालू होते, पण एनरोलमेंट आता चालू आहे. प्रथम इथे पण 500 विद्यार्थ्यांनाच फी फक्त आणि फक्त 999 रुपये ठेवलेली आहे. जवळपास हे सगळे लेक्चर तुमचे 6 ते 8 महिन्यापर्यंत चालणार आहे. सो तुम्ही पण ही बॅच जर जॉईन करू इच्छिता असाल जॉईन करू शकता. मोबाईलला, लॅपटॉपला, कम्प्युटरला तुम्ही हे लेक्चर बघू शकता. लाईव्ह लेक्चर नाही बघायला भेटलं तर ते रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालं लेक्चर तुम्ही किती वेळेस रिपीट करून पण बघू शकता. ओके, तर जाऊया मुख्य मुद्द्याकडे. पण अजून एक मुद्दा की ऑलिम्पियाडची बॅच सुद्धा जवाहर नवोदयची बॅच सुद्धा आपली चालू झालेली आहे. बॅचेस चालू आहे, लेक्चर चालू झालेली आहे. ती पण बॅच तुम्ही जॉईन करू शकता. वन टाइम फी 5,000 रुपये, इन्स्टॉलमेंट तुम्ही 6,000, 2,000 त्या 3 इन्स्टॉलमेंट पण भरू शकता. यासाठी काय करा, इग्नाइट पाठशाळा नावाचा ऍप, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, डाउनलोड करा आणि ह्याची ती बॅच जॉईन करा. आता बघूया. बघा, राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा जर बघितली तर टोटल 11,55,695 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली होती. चौथीचा विचार केला तर परीक्षा केंद्र होते बघा टोटल 7,793. 36 जिल्ह्यांमध्ये हे परीक्षा केंद्र होते. 2 सत्रांमध्ये ही एक्झाम कंप्लीट झाली. 2 पेपर याचे होते. त्यानंतर लोकमतला न्यूज आलेली आहे, तुम्हाला मी ऑलरेडी दाखवली आहे. यामध्ये चौथीची विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त 6,94,008 होती आणि सातवीची संख्या 4,61,687 होती. म्हणजे चौथीमध्ये म्हणजे नुकतंच शालेय जीवनामध्ये विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये मात्र स्पर्धात्मक परीक्षांसंदर्भात जागृती जास्त आहे. 7वीपर्यंत टिकवणं गरजेचं आहे. म्हणजे चौथीच्या तुलनेत सातवीच्या विद्यार्थी संख्येत 2,32,321 लक्षणीय घट झालेली आहे. सातवीची कमी आहे, चौथीची जास्त आहे. सर्वाधिक सहभागी झाले 5 जिल्हे बघितले तर पुण्यामध्ये सर्वाधिक जास्त म्हणजे 1,16,386 विद्यार्थी प्रथम क्रमांकाचे हे विद्यार्थी म्हणजे ज्यांनी सगळ्यात जास्त फॉर्म भरले. द्वितीयला अहिल्यानगर आहे, नंतर नाशिक आहे, नंतर छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये. पश्चिम महाराष्ट्रात टक्का हा टोटल याच्यामध्ये 34% बघायला मिळाला आपल्याला. बघा, आता उन्हाच्या कडाक्यामध्ये तुम्हाला माहिती असेल सध्या हीट वेव्ह चालू आहे. 45-46 डिग्री टेम्परेचर आहे. विदर्भामध्ये सर्वात जास्त टेम्परेचर होतं आणि ह्या टेम्परेचरमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. त्यानंतर 15,000
827 फक्त विद्यार्थी मुंबईमधून सहभागी होते. मुंबईचा आकडा एवढा कमी आहे, मुंबईमध्ये लोकसंख्या जास्त आहे, पण आकडा कमी काय? तर मुंबईतून शिष्यवृत्ती देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट. शिक्षक निरीक्षण काय म्हणतात, तर पालिका शाळांमधून खाजगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असल्याचा अंदाज आहे. कारण पालिकेतल्या विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती ऑफर केली जाते. बाकी विद्यार्थी देऊ शकतात, एक्झाम देऊ शकतात, फक्त शिष्यवृत्ती त्यांना मिळत नाही. मात्र एक्झाम देऊ शकतात आणि द्यायला पण पाहिजे. सो मुंबईमधनं सर्वात कमी इथे विद्यार्थी इथे एनरोल होते. पालकांसाठी सूचना अशी आहेत की बघा, ही स्पर्धा आता वाढत चालली. जवळपास 11 लाख विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती दिली. विचार करा तुम्ही, भविष्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षांमध्ये हे विद्यार्थी अजूनही स्कोर चांगला करणार आहे. सो आतापासून तयारी जर केली तर विद्यार्थ्यांचा स्कोर नक्कीच वाढणार आहे. 11 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग हे दर्शवतो की राज्यभरात शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्व आणि स्पर्धा झपाट्याने वाढत चाललेली आहे. सातत्य आवश्यक आहे. 4थीच्या तुलनेत 7वीत विद्यार्थ्यांचा सहभाग 2.32 लाखांनी कमी होता. मुलांचा शैक्षणिक उत्साह आणि अभ्यासातील सातत्य 7वी पर्यंत टिकवून ठेवणे हे सुद्धा गरजेचं असणार आहे. आणि विद्यार्थ्यांचं कौतुक याच्यासाठी की 45-46% डिग्री तापमान असताना सुद्धा जिद्दीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे विशेष कौतुक आहे. सो तुम्ही एक पालक असाल, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्यामध्ये, तुमच्या घरामध्ये जर असे कोणी 4थीचे विद्यार्थी असेल तर नक्कीच त्यांना सुद्धा तयारी करायला हवा. ही तयारी करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस आपल्यासाठी अवेलेबल आहे. फार कमी फी मध्ये 999 रुपयात तुम्हाला बॅच 4थीची, 1299 रुपयात बॅच तुम्हाला 7वीची अवेलेबल आहे. आताच एनरोल करा. जर बॅच चालू झाल्यानंतर घ्याल तुम्ही तर तुम्हाला फी डबल लागू शकते. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि असेच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.